Hello dear student, welcome to the class, welcome to the RK Pharma. सो फायनली ESIC कडनं एक परिपत्रक जाहीर झालं आहे. ती म्हणजे कुठलं ESIC फार्मासिस्ट रिगार्डिंग. ठीक आहे, ESIC फार्मासिस्ट रिगार्डिंग. या परिपत्रकामध्ये काय दिलेलं आहे तर ते दिलं आहे की तुम्ही 24/6/2026 रोजीचा माहिती अधिकार अंतर्गतचा अर्ज. ठीक आहे, यामध्ये त्यांनी काय केलं आहे की जी आपली औषध निर्माता पद आहे गट क वरती आहे, या संवर्गामध्ये जी रिक्त पदे आहेत त्यांची माहिती जोडण्याबाबतचं एक परिपत्रक त्यांनी जाहीर केलेलं आहे. म्हणजे तुमच्याकरिता एक न्यू अपॉर्च्युनिटीमध्ये काय दिसत आहे ते ESIC फार्मासिस्ट. ठीक आहे, ESIC फार्मासिस्ट अपकमिंग असू शकतं. ठीक आहे, यामध्ये बघा कुठल्या कुठल्या ठिकाणी तुमची जाहिरात येणार ती पण सांगितली आहे. बघा, रिक्त जागांमध्ये मुंबईमध्ये कुठे कुठे आहेत ते त्यांनी सांगितले की मुंबईमध्ये 3, 1 चेंबूर, भिवंडी, परेल, सायन, कल्याण, चारकोप, विलेपार्ले, कुलाबा, इथे प्रत्येक ठिकाणी एक 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 वॅकंट आहे. इथे 3 आहे. ठीक आहे, नंतर नागपूरमध्ये बघा, नागपूर ESICला किती वॅकंट आहे तर प्रत्येक ठिकाणी आहे. जसं वानाडोंगरीला आहे, माउंट रोडला सध्या 0 दाखवत आहे, पण ते रिक्त जागा फिल होणार. त्यांनी तो परिपत्रक मागवलेला आहे. ठीक आहे, गणेशपेठ आहे, हिंगणा रोड वगैरे वगैरे. ठीक आहे, अशा प्रत्येक ठिकाणी बघा 1 1 2 2 3 3 वॅकंट आहे. ठीक आहे, अकोला आहे, चंद्रपूर आहे, हिंगणघाट आहे, कामठी आहे, रामबाग, नंदनवन सेक्टर, या सगळ्या ठिकाणी. ठीक आहे, नंतर बघा पुन्हा सोलापूरमध्ये किती आहे. सोलापूरमध्ये सध्या स्थितीमध्ये 3 दाखवत आहे, परत त्या वाढणार. ठीक आहे, नंतर बघा वरळी, कांदिवली, मुलुंड, पुन्हा नागपूर आणि मुंबई पुणेच्या जागा इथे तुम्हाला दिसत आहे. नंतर आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये पण दिसत आहे. त्यानंतर आहे नाशिकमध्ये सुद्धा तुम्हाला वॅकंट दिसत आहे. आणि त्यानंतर बाकी इचलकरंजीकर आहे, सांगली, सातारा, चिंचवड, भोसरी, हडपसर, चिंचवड, पुणे, कोल्हापूर, या सगळ्या ठिकाणी, चाळीसगाव, बार्शी, धुळे, नांदेड, सगळ्या ठिकाणी 1 1 2 2 3 3 वॅकंट तुम्हाला दिसून येत आहे. ठीक आहे, तर याबाबतचं ते परिपत्रक आहे. त्यांनी ते एक रिक्त जागा किती आहे आणि किती भरलेली पदे आहे, मंजूर किती करायची आहे, हे सगळं परिपत्रक त्यांनी मागवलेलं आहे. म्हणजे तुमच्याकरता एक नवीन अपॉर्च्युनिटी दिसून येत आहे, ती आहे ESIC फार्मासिस्ट. याकरता तुम्हाला सुद्धा प्रिपेअर करायचं आहे. आता आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघू की DHS बद्दल जे परिपत्रक आलेलं आहे त्याबद्दल आता नेमकं काय होणार, की DHSमध्ये जी एक्झाम आहे ती कशा टाईपमध्ये होईल आणि कोण घेणार आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट क्लासमध्ये भेटूया. ठीक आहे, नेक्स्ट क्लासमध्ये बघू की DHSमध्ये काय नवीन प्रकार घडतोय तो. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये. बाय बाय.